नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे. मी सचिन एलोडे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यशस्वी कॉमर्स क्लासेस. स्वप्नस्फूर्तीचा राजस्वी मार्ग म्हणजे यशस्वी. माझ्या यूट्यूब चॅनलकरिता जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरील प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर आजचा हा व्हिडिओ वर्ग 12वा वाणिज्याच्या विद्यार्थ्यांकरिता आहे, ज्यामध्ये आपण विषय घेऊन आलेलो आहे चिटणीसाची कार्यपद्धती. या विषयातील प्रकरण एक संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व, या प्रकरणाचा हा व्हिडिओ आहे. याआधी आपण 2 व्हिडिओ अपलोड केले होते, तर ते व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. तर आज आपण भांडवल आवश्यकता, त्यामधील पहिले भांडवल, स्थिर भांडवल आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. तर भांडवल आवश्यकता ही संकल्पना समजून घेण्या अगोदर आपल्याला भांडवल म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. जसा तुम्हाला प्रश्न पडला तसा आपल्या मित्रालाही प्रश्न पडला. तर व्याख्या आली, व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. आता व्यावसायिक संस्था कोणत्या असतात, ज्यांचा मुख्य उद्देश हा नफा कमावणे असतो, त्यांना व्यावसायिक संस्था म्हणतात. त्या व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला म्हणजे पैशाला भांडवल असे म्हणतात. थोडक्यात काय सांगायचं, व्यावसायिक संस्थेला व्यवसाय स्थापन करण्याकरिता आणि स्थापन केलेला व्यवसाय चालविण्याकरिता ज्या निधीची म्हणजे पैशाची आवश्यकता असते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. कशाला? व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला काय म्हणतात? भांडवल असे म्हणतात. आता तुम्हाला भांडवल ही संकल्पना कळाली असेल तर आपण भांडवल आवश्यकता अभ्यासू. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारणीसाठी पावले उचलतो. पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालविण्याकरिता किती भांडवल आवश्यक आहे आणि कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय काळजीपूर्वक घेणे. आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती व भविष्यातील परिस्थितीचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. ठीक आहे. जो उद्योजक असतो त्याला जर व्यवसाय स्थापन करायचा असला तर पहिले आणि खूप महत्त्वाचे पाऊल तर ते म्हणजे व्यवसाय चालविण्याकरिता किती भांडवल आवश्यक आहे आणि ते भांडवल कोणत्या स्वरूपात असणे आवश्यक आहे. हा जो निर्णय आहे हा अत्यंत काळजीपूर्वक घेतला जातो जेव्हा उद्योजक आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करतात. कशाचा? आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करतात तेव्हा ते सद्यस्थिती म्हणजे आत्ताची स्थिती आणि भविष्यातील परिस्थिती यांचा विचार करतात आणि तो विचार केल्यानंतर ते स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याची आवश्यकता विचारात घेतात. आता आपण भांडवल आवश्यकतेचा विस्तृत अभ्यास करूया. आता भांडवल आवश्यकता तुम्हाला कळालं असेल. आता आपण अभ्यासू स्थिर भांडवल. स्थिर भांडवल काय? दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता. कशाकरिता? दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी आणि विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्याकरिता जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल म्हणतात. कशाला? दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्याकरिता जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. सरळ शब्दात मांडायचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय. स्थिर भांडवलाच्या किती व्याख्या आहेत? 2 व्याख्या आहेत. पहिली व्याख्या आहे दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्याकरिता जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. आणि दुसरी व्याख्या आहे स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय. स्थिर संपत्ती म्हणजे स्थिर भांडवल आहे हे व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. स्थिर भांडवल गुंतवणुकीची काही उदाहरणे आहेत: जमीन व इमारत, उपस्कर व अन्वयुक्ती, यंत्रसंच व यंत्र ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची काही उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. आपल्याला स्थिर भांडवल गुंतवणुकीचे उदाहरणे दिलेली आहेत. जर एखादा उद्योजक असता त्याला जर नवीन कंपनी स्थापन करायची असली तर त्याला अशा भांडवलाची आवश्यकता असते. आणि जे काही जुन्या कंपन्या असतात त्यांना जर त्यांचा विस्तार करायचा असेल तर त्यांनाही अशा भांडवलाची आवश्यकता असते. तसेच साधनसामग्री बदलण्याकरिता म्हणजे व्यावसायिक संस्थेकडे जे काही साधनसामग्री आहे ते जर त्यांना बदलायची असेल तर त्यांनाही स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आता आपण अभ्यासू स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक करतात. आता कंपनी प्रवर्तक कोणाला म्हणतात? जी व्यक्ती कंपनी स्थापनेमध्ये पुढाकार घेते.
जी व्यक्ती कंपनी स्थापनेमध्ये पुढाकार घेते त्या व्यक्तीस कंपनी प्रवर्तक असे म्हणतात. ते कंपनी प्रवर्तक स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना करतात. त्याकरिता ते प्रथम कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी करतात आणि त्यांच्या किमतीचा अंदाज घेतात. जसे जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामग्रीच्या किमती या संबंधित माहिती ते गोळा करतात. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणामस्वरूपी स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. म्हणजे जो उद्योजक असतो तो सर्वात आधी, जो कंपनी प्रवर्तक असतात, हे सर्वात आधी स्थिर मालमत्तेची यादी करतात आणि त्यांच्या किमतीचा अंदाज घेतात. जसं इमारत, जमिनीचे मूल्य, म्हणजे जमीन खरेदी करण्याकरिता किती निधीची आवश्यकता आहे, खरेदी केलेली जमीन त्यावर आपल्याला इमारत बांधायची आहे तर त्याकरिता किती खर्च येईल, म्हणजे त्याचे मूल्य, या सगळ्या गोष्टींचा कंपनी प्रवर्तक विचार करतात आणि नंतर ते स्थिर भांडवलाची आवश्यकता त्यांच्या लक्षात येते. अलीकडच्या वर्षात स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेले. विशेष आधुनिक औद्योगिक प्रक्रियांमुळे साधनसामग्रीचा वाढता वापर यास कारणीभूत आहे. कशास? स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेकरिता. भांडवली बाजारातील स्थिर मालमत्ता खरेदी करण्याकरिता उद्योजक म्हणजे जे कंपनी प्रवर्तक असतात हे निधी मिळवतात, म्हणजे पैसा मिळवतात, भांडवल असे मिळवतात. यासाठी भाग कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री करतात किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतात. म्हणजे जर त्यांना स्थिर भांडवल खरेदी करायचं असेल, उद्योजकाला, जे कंपनी प्रवर्तक आहेत यांना जर स्थिर भांडवल खरेदी करायचं असेल तर ते भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री करतात किंवा ते दीर्घ मुदतीचे कर्जही घेतात. आतापर्यंत आपण अभ्यासलं भांडवल आवश्यकता आणि स्थिर भांडवल. आता आपण अभ्यासू स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. त्यामधील पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. कशाचे स्वरूप? व्यवसायाचे स्वरूप. उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो, परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज नसते. व्यवसायाचं स्वरूप काय आहे? जे उत्पादन उद्योग असतात, उत्पादन उद्योग आणि लोकोपयोगी सेवा यांना स्थिर भांडवल मिळवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते आणि जे खरेदी विक्रीचे व्यवसाय असतात यांना मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता नसते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. दुसरा घटक काय आहे? व्यवसायाचे स्वरूप. हा पहिला घटक आहे. व्यवसायाचे आकारमान हा दुसरा घटक आहे. पहिला घटक आपल्याला कळाला असेल. आता आपण अभ्यासू दुसरा घटक, व्यवसायाचे स्वरूप. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. जर एखादा व्यवसाय असला, जर तो मोठ्या प्रमाणावर स्थापन करायचा तर त्याला भांडवलही जास्त लागेल. याचे कारण काय आहे? या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया, म्हणजे जेवढ्या काही प्रक्रिया आहे ह्या स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. म्हणून जर व्यवसायाचं आकारमान जास्त असेल तर त्याला भांडवलही जास्त लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तिसरा घटक आहे व्यवसायाची व्याप्ती. कोणाची व्याप्ती? व्यवसायाची व्याप्ती. एखाद्या व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन करण्यात येते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे जी काही व्यवसायाची व्याप्ती आहे ही उत्पादन आणि वितरण अशा स्वरूपात असेल तर त्या कार्यासाठी स्थापन केलेली जी काही व्यावसायिक संस्था असेल त्यांना अधिक प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. चौथा घटक आहे भाडे तत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणावर निधीची म्हणजे पैशाची आवश्यकता म्हणजे गरज भासते. जो उद्योजक आहे, उद्योजकाने जर भाडेपट्टीच्या तत्वावर म्हणजे भाड्याने जी काही व्यावसायिक संस्थेची मालमत्ता आहे हे संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या व्यावसायिक संस्थेला कमी निधीची गरज भासते. उपकराराची व्यवस्था. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुरकूत करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. कारण उत्पादनाच्या काही प्रक्रिया
उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने इतरांकडे करार करून सुरकूत करण्याचा विचार केला असेल, म्हणजे गहाण ठेवण्याचा विचार केला असेल, तर ज्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते आणि त्यामुळे व्यवसायात कमी प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते. 6वा घटक आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. जुने यंत्रसंच व जुनी साधनसामग्री. कोण यंत्रसंच आणि साधनसामग्री. कशी? जुनी यंत्रसंच आणि जुनी साधनसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर असेल. म्हणजे जर आपल्याला जुने यंत्रसंच आणि जुनी साधनसामग्री जर कमी किमतीत उपलब्ध असेल तर व्यावसायिक स्थिर भांडवलाची जी गुंतवणूक आहे ही किमान पातळीवर करतो. का? कारण जे जुने यंत्रसंच आणि यंत्रसामग्री आहे यांची किंमत थोडीशी कमी असते. समोरील घटक आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देऊ करते. यंत्रसंच व साधनसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिले जातात. अशा सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी भासते. का? कारण सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन म्हणजे प्रादेशिक पातळी जी असते त्या पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार म्हणजे शासन सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देतात आणि यंत्रसंच व यंत्रसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून देतात. म्हणजे एका आठवड्यानंतर तुम्ही त्याचे पैसे द्या. अशा सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची जी काही आवश्यकता आहे ही कमी असते. समोरील घटक आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांकरिता, कशा संस्थांकरिता? मोठ्या संस्थांकरिता हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कोणता घटक? स्थिर भांडवल हा जो घटक आहे हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचे उदाहरण युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे यंत्रसामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवायचा निर्णय घेते. म्हणजे जी काही व्यावसायिक संस्था आहे यांना आंतरराष्ट्रीय स्थिती काय आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर जर का व्यवसाय करायचा असेल तर त्या संस्थेला स्थिर भांडवल हे खूप जास्त प्रमाणात लागते युद्धाची शक्यता असताना व यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होत असेल तर कंपनीच्या मालमत्तेच्या विस्तारासाठी जो काही मोठ्या प्रमाणात निधी आहे याचा निर्णय घेतला जातो. समोरील घटक आहे अर्थव्यवस्थेचा कल. कोणाचा कल? अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व व्यावसायिक प्रकल्पासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेत गुंतवला जातो, त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होतो. अर्थव्यवस्थेचा कल काय? म्हणजे व्यावसायिकाने, कंपनी प्रवर्तकाने जर कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्वच प्रकारच्या व्यावसायिक प्रकल्प आहेत त्यांना हिरवा कंदील दाखवला जातो आणि त्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवला जातो आणि त्याचा फायदा त्या कंपनीचा जे काही उद्योजक असतात, कंपनी प्रवर्तक, त्यांना भविष्यामध्ये होतो. समोरील घटक आहे लोकसंख्येचा कल. कोणाचा कल? लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना व्यवसाय वाढविण्याकरिता चांगली संधी आहे असे वाटते. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते. लोकसंख्येचा कल काय आहे? जर लोकसंख्या उच्च दराने वाढत असेल तर काही उद्योजकांना असं वाटतं की आपण आपला व्यवसायही वाढवणं आवश्यक आहे. जसं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन. आता आपण जर सुरुवातीला पाहिलं तर मोबाईलचं उत्पादन खूप कमी प्रमाणात व्हायचं, परंतु आज जशी जशी लोकसंख्या वाढत आहे तसे मोबाईलचे उत्पादनही वाढत आहे. म्हणजे लोकसंख्येचा कल इथं आपल्याला दिसून येतो. समोरील घटक आहे ग्राहक प्राधान्य. कोणतं प्राधान्य? ग्राहक प्राधान्य. ग्राहकांना बाजारपेठेचा राजा म्हणून ओळखलं जातं. आता आपण त्याबद्दल अभ्यासू. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला, कोणाकोणाला? वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर मालमत्तेची आवश्यकता असते. त्याचे उदाहरण आहेत मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. म्हणजे ग्राहक प्राधान्य काय आहे? वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला. कोणत्या व्यवसायाला? जे व्यवसाय वस्तू व सेवा प्रदान करतात अशा उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर मालमत्तेची आवश्यकता असते. त्याचे काही उदाहरण आहेत मोबाईल फोन उत्पादक. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा
जो घटक आहे तो घटक आहे स्पर्धात्मक घटक. कोणता घटक? स्पर्धात्मक घटक. हा घटक स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेत सर्वात मुख्य घटक आहे. कोणता घटक? स्पर्धात्मक घटक आहे. हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वात मुख्य घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली असेल तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात करतात. म्हणजे जे काही उद्योजक आहे प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी, म्हणजे जसं रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ लॉन्च करून ते स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आणि त्याच प्रकारच्या म्हणजे तसेच जे काही व्यावसायिक आहेत, इतर व्यावसायिक आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, त्यांनीही त्यांचे अनुकरण म्हणजे त्यांची नक्कल करण्यास सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. यशस्वी कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यशस्वी कॉमर्स क्लासेस, स्वप्नस्फूर्तीचा राजस्वी मार्ग म्हणजे यशस्वी.